मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण 40 साइज मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। तर खूप सोपी पद्धत आहे, नक्की बघा, लक्षात येईल आणि समजून सुद्धा सांगणार आहे। इथे बघू शकता हा मापाचा ब्लाउज इथे घेतलेला आहे। तुम्हाला समजण्यासाठी मी ब्लाउजवरच तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून नवीन असतील त्यांच्या सुद्धा हे पटकन लक्षात येणार आहे। इथे आपल्याला ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे शोल्डर आहे आणि कमरेकडची बाजू आहे। असा टेप ठेवायचा आहे आपल्याला। पूर्ण उंची 13 आहे, बघू शकता। इथे तुमची किती सुद्धा असू द्यात 1 इंच वाढवून घ्यायची आहे। वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं आणि खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं, म्हणून आपल्याला तिथे 1 इंच उंची इथे वाढवून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता 13 आहे, तर 14 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, सर्वात आधी आपण पाठीची बाजू काढूया। हे पहा, इथे मार्किंग करून घेणार आहे। अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे, म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये। आता इथे आपल्याला गळा रुंदीचं आणि शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। 40 साइजसाठी आपल्याला शोल्डर इथे 6.25 लागतं, पण मी तुम्हाला ब्लाउज वरती दाखवते जेणेकरून समजायला सुद्धा तुम्हाला सोपं पडेल। हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाउज ठेवायचा आहे। ज्या पद्धतीने आपण घालतो तीच पद्धत अशी वापरायची आहे। बघू शकता इथे असं व्यवस्थित ठेवा। शोल्डर सुद्धा बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हा ब्लाउज ठेवलेला आहे। इथे मी 1 नंबरचं बटन आहे, ह्या ब्लाउजला बटन सुद्धा लावून घेतलेलं आहे। इथे सुद्धा एक बटन लावून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित हा ब्लाउज आपल्याला ठेवता सुद्धा येतो। आता आपल्याला इथून बाही जॉइंट आहे, इथे सुद्धा बाही जॉइंट आहे, बघू शकता। असा टेप ठेवायचा आहे। हे पहा, 12.5 भरते। आपण शोल्डर मोजून घेतलं, 12.5 भरलेला आहे, बघू शकता। आता हे टोक 12.5 वरती ठेवून घ्या। अशा पद्धतीने बघू शकता इथे 6.25 40 साइजसाठी 6.25 शोल्डर लागतं। चार्ट सुद्धा टाकलेला आहे कटोरी ब्लाउजचा, त्यामध्ये तो बघू शकता तुम्ही। हे पहा, इथे 6.25 वरती मार्किंग करून घेते। गळा रुंदी आपल्याला प्रत्येक साइजमध्ये मी इथं 2.5 इंच ठेवत असते। हे पहा, 2.5 इंच वरती मार्किंग करून घेते। आता इथे बघू शकता जेवढं शोल्डर आहे 6.25 तेवढाच आपल्याला खाली मुंडा सुद्धा घ्यायचा आहे। 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता इथे। किंवा इकडच्या बाजूने 6.25 वरती मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमची लाईन तिथे सरळ येऊन जाणार आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला ब्लाउजची छाती मोजून घ्यायची आहे। असा उलटा करायचा आहे ब्लाउज। हे पहा, बघू शकता इथे अशा पद्धतीने। आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे मोजताना तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये। आपण इथे एकच बाजू मोजून घेणार आहोत। हे पहा, असा टेप ठेवायचा आहे, बघू शकता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही खडूने केले तरी चालेल। हे पहा, अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत हे मोजून घ्यायचं आहे। 10 भरलेला आहे। हा 40 साइजचा ब्लाउज आहे। 40चा चौथा भाग 10। आता इथे काय करायचं आहे, 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इकडच्या बाजूने आपल्याला 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा। पुढच्या बाजूला मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते। एक सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने, बघू शकता इथे एक सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे, बघू शकता इथे असा मध्य करून घ्यायचा आहे। इथे आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे। 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम घोळ चुने येत असतील तर तुम्ही 1.25 इंचावरती द्यायचा आहे, आणि नाही काही प्रॉब्लेम येत नसेल तर तुम्ही 1.5 इंचावरती द्यायचा आहे। इथे मी 1.5 इंचावरती देणार आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे। आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। हे अशा पद्धतीने हा झाला तुमचा मुंड्याचा आकार। आता इथे आपल्याला पाठीचा गळा मोजून घ्यायचा आहे। असा ब्लाउज ठेवायचा आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने हे अंतर तुमचं किती तयार आहे तो मोजून घ्यायचा आहे। बघू शकता इथे 5 तयार आहे, तर 1 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला, शिलाईसाठी लागतं। हे पहा, आता इथे 5 आहे तर 6 वरती मार्किंग करून घेते। तुमचं तिथे किती सुद्धा असू द्या, तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। 1 इंच वाढवायचं आहे। आता इथे गळा रुंदी आपण 2.5 इंच ठेवली, बघू शकता ह्या बाजूला वरती। आता इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घ्यायची आहे इकडच्या बाजूला सुद्धा। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला पाठीचा टक्स देतो आपण, गळा अजून शिलाई करून हा खाली होतो अर्धा इंच तरी। आता इथे बघू शकता पाठीचा टक्सची उंची तुम्ही इथे 4.5 इंच ठेवू शकता उंची। हे पहा, आणि इकडच्या बाजूने सुद्धा तुम्ही 4.5 ठेवू शकता। हे पहा, हे मार्किंग करून घेते आणि इकडे सुद्धा वरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे। हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इकडच्या बाजूला अर्धा इंच, इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, अशा पद्धतीने आपण टक्स देतो। बघू शकता इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार देताना 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। गळ्याचा आकार खूप व्यवस्थित येतो। हे पहा, इथे 1 इंच घ्यायचा आहे आणि असाच आपल्याला गळ्याचा आकार तुम्हाला आवडीनुसार देऊ शकता। वेगळा द्यायचा असेल तर वेगळा देऊ शकता, पण गोल गळ्याचा जर आकार द्यायचा असेल तर इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे
आणि नंतर हा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार खूप असा व्यवस्थित येतो। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथून सुरुवात करते मी कटिंग करायला। हा झाला आपला पूर्ण व्यवस्थित पाठीचा भाग, बघू शकता इथे। आता आपल्याला पुढच्या भागासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे। इथे बघू शकता हा पेपर घेतलेला आहे। पुढच्या भागासाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे। हा पाठीचा भाग आहे असाच ठेवायचा आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये। सुरुवातीला आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आहे असंच मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे मार्किंग करून घेते 6.25 वरती लाईन ओढून घेते। बघू शकता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आता मार्किंग सर्वात आधी ते करून घ्यायचं आहे। इकडच्या बाजूने लाईन ओढून घेते। आता इथे सर्वात आधी पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे, असं मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे। आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथपर्यंत मध्यापर्यंत। आता हा आकार आपल्याला कट करायचा नाही, हा आतल्या बाजूचा कट करताना पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार कट करायचा आहे। बघू शकता इथे गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे 2.5 इंचावरती। हे पहा इथे। आता इथे आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे, असा ब्लाऊज ठेवायचा आहे मापाचा परफेक्ट असणारा। हे पहा ह्या समोरासमोर घ्यायचा आहे। हे पहा अशी पट्टी ठेवते किंवा तुम्ही मार्क करून घेतलं तरी चालेल। हे अशा पद्धतीने बघू शकता हे शोल्डर आहे। आता इथे टेप ठेवायचा आहे असा, बघू शकता इथे असा टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत गळा मोजून घ्यायचा आहे। बरोबर आपलं राईट 5.6 भरलेला आहे, बघू शकता इथे। आणि आहे तेवढाच गळा ठेवायचा आहे, वाढ करायची नाही। बऱ्याच वेळा आपलं तिथे शोल्डर उतरतं, त्याला कारण हेच असतं। आपण काय करतो, तुम्हाला वाटेल की अर्धा इंच जास्त घ्यावं, तसं करू नका, कारण की बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरून जातं। गळा तुम्ही नेहमी एकदा तर एक शिलाई करून बघायचा आहे। गळा नेहमी टाकताना असा मोजून घ्यायचा आहे किंवा खडूने मार्किंग करा सरळ, किंवा ह्या पट्टीचा अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे। असं करा, गळा मोजून घ्या आणि नंतर टाका। गळा आहे तेवढाच टाकायचा आहे, वाढ करायची नाही। आता इथे गळा 5.6 वरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे त्यामध्ये बदल करायचा नाही, आहे तेवढंच आपलं टाकायचं आहे। हे पहा इथे मार्किंग करून घेते। इकडच्या बाजूला गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती। हे पहा इकडच्या बाजूने बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला। तुम्ही ते कोणत्या गळ्याचा आकार द्यायचा असेल तो गळ्याचा आकार तुम्ही आवडीनुसार देऊ शकता। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, पहा अशा पद्धतीने देऊ शकतो, तुम्हाला आवडीनुसार ठेवायचा आहे। हे पहा इथे मी गोलच दिलेला आहे, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। आता इथे आपल्याला टक्स पॉइंट टाकायचा खूप महत्त्वाचा असतो। इथे काय करायचं, हे दोनच फक्त, हे आणि हे ह्याचा मध्य काढायचा आहे 2 इंच। बघू शकता इथे जवळून दाखवते त्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी। बऱ्याच वेळा होतं चुका होतात तिथे, त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे। पहा असं ठेवायचं आहे टेप इथे, किती सुद्धा तुमचं तिथे भरू देत, असं मध्य काढायचं आहे या 2 भागांचा। तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे असं मध्यावरती। बघू शकता दोन्ही सुद्धा हे सेम झालं पाहिजे, हे सुद्धा आणि हे सुद्धा हे सेम झालं। आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे। बघू शकता तुमचं तिथे किती सुद्धा भरू देत। बघू शकता इथे माझं 4.5 भरते। हे पहा आहे तेवढंच इथे खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता इथे असं मार्किंग खालीपर्यंत करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते तुम्हाला समजण्यासाठी। हे पहा अशी लाईन ओढून घेते, बघू शकता इथे। आता इथे वरून येणारा टक्स पॉइंट आपल्याला 9.5 वरती घ्यायचा आहे। ब्लाऊज शिलाई करून हा 13 होणार आहे तेवढाच, त्याच्यामुळे टक्स पॉइंट हा वरून आपल्याला 9.5 वरती घ्यायचा आहे। इथे बघू शकता इथे 9.5 वरती ठेवलेला आहे। आणि जर यामध्ये तुमची ह्या साईजमध्ये जर तुमची उंची 14.5 ते 16 असेल तर त्यांनी टक्स पॉइंट हा वरून येणारा 10 इंचावरती घे, थोडासा इथे खाली येईल। आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची ह्या साईजमध्ये 40 मध्ये जर तुमची उंची 12.5 असेल तर वरून हा टक्स पॉइंट येणारा तुम्ही 9 वरती द्यायचा आहे। ब्लाऊज हा परफेक्ट बसतो। आता इथे आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे, तिथे आपला प्रिन्सेस कटचा भाग खोलगट सुद्धा झाला पाहिजे आणि तो बसायला सुद्धा आपल्याला परफेक्ट बसला पाहिजे। त्यासाठी आपल्याला टक्स पॉइंट ह्या बाजूला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे 2.25 इंचावरती ह्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा पप तिथे आपला चपटा होतो, बसायला व्यवस्थित बसत नाही, त्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे। ह्या बाजूला मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं, त्यासाठी मी तुम्हाला खूप समजून सुद्धा सांगत असते। इथे 2.25 घेतलं आणि ह्या बाजूला सुद्धा मी 2.25 घेतलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे आणि पेपर कटिंग करून ठेवा स्वतःच्या मापाचं, म्हणजे तुमचं तिथे कुठे चुकणार सुद्धा नाही। आता इथे बघू शकता आहे असा त्रिकोणी, इथून
लाईन ओढून घ्यायची आहे। बघू शकता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे। ह्या बाजूला सुद्धा अशीच लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे तिथे आपला त्रिकोण तयार होतो। बघू शकता इथे जर तुम्ही व्यवस्थित टक्स दिला, खोलगट भाग तयार झाला, परफेक्ट बसतो। आता ह्याच्या समोर सुद्धा आपल्याला एक टक्स द्यावा लागतो, खूप ब्लाऊज व्यवस्थित बसतो। 2.5 इंचावरती इथून सर्वात आधी हे मार्किंग करा। हे पहा आहे असंच हे मार्किंग करायचं, ह्याच्या समोर करायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। बरेच शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे। अशा पद्धतीने खूप छान बसतात प्रिन्सेस कट ब्लाऊज। तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने शिलाई करून बघायचं आहे। आता इथे बघू शकता अशीच लाईन ओढून घ्यायची, खूप सोपी पद्धत आहे। तिथे काय करायचं आहे, तुम्ही 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे हे पहा इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। बघू शकता इथे 2.5 लिहून ठेवते। वरून येणारा हा 9.5 घेतलेला आहे, इकडे मी 1.25 घेतलेला आहे, 1.25 लिहून ठेवते। एवढा 1.25 एवढा 1.25 हे नक्कीच लक्षात आलेलं असेल। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असा टक्स द्यायचा आहे। असं मध्य बरोबर ठेवा, इकडे अर्धा घ्या, इकडे अर्धा घ्या। खूप सोपी पद्धत आहे। इथे आपण पाठीचा कसा देतो टक्स, त्याच पद्धतीने तुम्ही इथे टक्स द्यायचा आहे। हा कट करायचा नसतो, हा फक्त इथला आपल्याला कट करावा लागतो। आता इथे बघू शकता पाठीच्या भागाला आपल्याला वाढवून घ्यावं लागतं। बऱ्याच वेळा काय होतं, इथे जर आपण टक्स दिला, हा आपल्याला कटच करावा लागतो, कमी होतो तो, मग पाठीच्या बाजूला फिटिंगला ते कमी जास्त होऊ शकतं। त्यासाठी काय करायचं आहे, हे दोन्ही सुद्धा अंतर मोजून घ्यायचं असतं, ते खूप महत्त्वाचं आहे। हे पहा हे दोन्ही सुद्धा मोजून घ्या, जेवढं भरेल तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे जेवढं आहे तेवढं मोजलं आणि या बाजूला मी मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला असा आकार द्यावा लागतो प्रिन्सेस कटचा। तिथे आपल्याला 1/2 इंच शिलाईमध्ये जातं, ह्या बाजूला तुम्ही 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे, खूप महत्त्वाचा असतो, जास्त असा वरती सुद्धा घ्यायचा नाही। पहा इथूनच सुरुवात करायची आहे, सुरुवातीला अशा पद्धतीने द्या। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने सुरुवातीला द्यायचा आहे। हे पहा इथपर्यंतच, हा खालचा पुढच्या मुंड्याचा आकार आहे ना, तिथपर्यंतच आकार द्यायचा। हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच। थोडक्यात काय, हा गोल आकार आला पाहिजे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो, असं जास्त वरती सुद्धा घ्यायचा नाहीये। बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे। तुम्ही एक फोटो काढून ठेवलं तरी सुद्धा चालेल, ज्यांची साईज आहे त्यांनी, म्हणजे तुम्हाला हे मार्किंग करताना सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता इथून मी सुरुवात करते कटिंग करायला। हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, हे पहा हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे, इथे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये। हे पहा इथून हा गोल गळ्याचा आकार आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने। बघू शकता इथे तुम्ही आवड्यानुसार इथे गळ्याचा आकार सुद्धा देऊ शकता। आता इथे काय करायचं आहे, कापडावर जर डायरेक्ट कट करत असाल किंवा असं पेपर कटिंगचं करत असाल तर हे पहा इथे एक कट मारून ठेवा। कापडावर करत असाल तर हे पहा, म्हणजे काय होईल, तुमचं दोन्ही साईडला सुद्धा समान मार्किंग तिथे होऊन जाणार आहे। आता हा आपल्याला इथून हा कट करायचा आहे। बघू शकता हे पहा अशा पद्धतीने। हे पहा इथे टक्स द्यायचे आहेत, ते महत्त्वाचे असतात। बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा शिलाई करताना मी सांगितलेलं आहे, तिथे व्यवस्थित येऊ द्या, तुमचं मध्य बरोबर व्यवस्थित आला पाहिजे, म्हणजे परफेक्ट तिथे पप सुद्धा तयार होतो। त्यासाठी आपण वरून हा टक्स पॉईंट देत असतो, त्याच्यामुळे हा पप आपल्याला इथे महत्त्वाचा आहे। हा टक्स सुद्धा महत्त्वाचा आहे आणि पप सुद्धा व्यवस्थित आपला तिथे आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे सुद्धा असा टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने। आणि जोडायला सुद्धा बघू शकता तुम्ही, कुठेही तुम्हाला कुठलाही ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही। बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत कटिंगचे सुद्धा आणि शिलाईचे सुद्धा। हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने हा जॉईंट होतो, तिथं बरोबर व्यवस्थित खोलगट भाग तयार झाला, बसायला आणखीन तो छान बसतो। मग नंतर हा असं तुम्हाला जॉईंट होणार आहे। सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्ही खालून जॉईन करायचा आहे, बरोबर हा मध्यावरती मध्य फक्त आला पाहिजे जॉईन करताना, नंतर हा वरचा भाग आपल्याला जॉईन करायचा असतो। बऱ्याच वेळा इथं थोडंसं शिल्लक राहतं, मी बऱ्याच शिलाईच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, शिल्लक राहतं थोडंसं, एवढं तरी हे पहा एवढं शिल्लक इथे राहतं। तर तुम्ही काय करा, शिलाई झाल्याच्या नंतर थोडंसं असा गोल आकार द्यायचा आहे, जास्त इकडच्या बाजूला घ्यायचा नाहीये, आणि नंतर ते आपल्याला थोडंसं तेवढंच हे कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं। आपल्याला इथे बाहीची घडी काढायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही, परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची संपूर्ण माहिती देणार आहे। बघू शकता इथे लक्षात घ्यायचं आहे, 1/2 इंच कमी करायचं आहे। बाही कधी जोडतो, शोल्डर जोडतो आपण सर्वात आधी, नंतर हे पहा बघू शकता ब्लाऊजचं शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो। नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही, त्यासाठी मी तुम्हाला इथे खूप समजून सुद्धा सांगत असते, ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही। आता इथे आपल्याला 1/2 इंच कमी करायचं असतं आणि बाही कशी जोडतो, गोल राऊंड मध्ये, तो गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे, तिथेच आपलं चुकतं।
त्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. हे पहा असा टेप ठेवायचा आहे इथे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने बाही ज्या पद्धतीने जोडतो त्या पद्धतीने आपल्याला हे गोल राऊंडमध्ये टेप असा फिरवून घ्यायचा आहे. तुमची तिथे परफेक्ट बाहीची घडीसुद्धा निघून जाणार आहे. 10 भरते, बघू शकता. इथे परत एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची बाहीची घडी तिथे परफेक्ट निघणार आहे. 10 भरते, बघू शकता. इथे 40 साईजसाठी ही बंद बाजू आहे, माझ्या बाजूला घेतलेली आहे, बघू शकता. इथे सर्वात आधी घडीचं मार्किंग बघू शकता. इथे हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला घडीचं मार्किंग करायचं असतं. आता इथे लाईन ओढून घेते अशा पद्धतीने, बघू शकता. इथे आता इथे बाहीची उंची किती आहे ते बघायचं आहे आपल्याला. हे पहा परफेक्ट मापाचा ब्लाऊज इथे तुम्ही घ्यायचा आहे. आणि साधी बाही जर तुम्ही शिलाई करत असाल तर 1.5 इंच घ्या, कारण की 1 इंच आपल्याला इथे पुढची बाजूला हात शिलाई करतो आपण, पट्टी अशी फोल्ड करतो बघा, बघू शकता. आणि अस्तरची असेल तर 1 इंच घ्यायचा आहे. इथे अर्धा इंच जातं आणि इथे अर्धा इंच जातं शिलाईमध्ये, ते लक्षात घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला बाहीची उंची बघायची आहे किती आहे. हे पहा इथपर्यंत 6.25 भरलं माझं. तर 1 इंच वाढून आपल्याला 7.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अस्तरची असेल तर, साधी असेल तर 1.5 इंच घ्या. हे पहा इथे उंचीचं मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी उंचीचं मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने, बघू शकता. इथे दंडगेर मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बाही उलटी करून घ्यायची आहे. हे पहा दंडगेर मोजून घ्यायचा आहे जो असेल तो. पहिली शिलाईची टिप, दंडगेर इथे 6.5 इंच आहे, 6.5 घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण नवीन असतो, बॉक्स फिटिंग करतो, धागे निघतात, त्यासाठी थोडंफार आपल्याला कट करावं लागतं, त्यासाठी 2 इंच घ्यायचं आहे. सर्वात आधी दंडगेर मार्किंग करून घ्या जो तुमचा आहे तो, आणि नंतर पुढच्या बाजूला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. वरून येणारा ही ओपन बाजू आहे, लक्षात घ्या. हे पहा ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे. वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे बघू शकता. इथे आतमध्ये आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला, बघू शकता. इथे अशा पद्धतीने इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, बघू शकता. ही लाईन ह्या लाईनला जोडून घ्यायची. इथे मार्किंग केलं आपण 2 इंच वाढवून. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. आता ही बंद बाजू आहे, बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असतं. हे अशा पद्धतीने, बघू शकता. इथे आता बाहीचा आकार देताना खूप महत्त्वाचा आहे. हे पहा इथून सुरुवात करायची असते बाहीचा आकार देण्यासाठी, तर इथपर्यंत आपल्याला हा बाहीचा आकार द्यावा लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने, बघू शकता. इथे जास्त असं वरती पण घ्यायचं नाहीये, तिथे चुन्या किंवा गोळ येतो. हे पहा असा खाली द्यायचा आहे अशा पद्धतीने, इथपर्यंतच. हा झाला वरच्या म्हणजे पाठीमागच्या बाजूचा आकार. आता इथे पुढच्या बाजूचा आकार इथूनच सुरुवात करायची. हे अशा पद्धतीने थोडासा असा कमी कमी करत वरच्या बाजूला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने, बघू शकता. इथे हे अशा पद्धतीने, अशा पद्धतीने हा आकार झाला इथपर्यंत, आणि हा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला. सर्वात आधी हवाची बाजू कट करायची आहे. हे पहा, आणि मध्यवर्ती नेहमी मार्किंग करून ठेवत जा. जर तुम्ही डायरेक्टली जर कापडावरती कट करत असाल तर, आणि खालची बाजू खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होते तो उलट सुलट होतो जॉईन करताना, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता. हे पहा, ही ह्यात मार्किंग केलं ना इथपर्यंत, तिथपर्यंत आकार म्हणजे तुमचा तिथे परफेक्ट आकार निघून जाणार आहे. अशा पद्धतीने इथून हे मार्किंग आहे ना आपण 1.5 इंचाचं केलेलं, इथून आतमध्ये 1.5 इंच, आणि इथे इथून हे मध्यापासून इथे आतमध्ये 1 इंच घेतो, ते लक्षात घ्यायचं आहे. तिथपर्यंत हा आकार आपल्याला कट करावा लागतो, म्हणजे तुमचा तिथे परफेक्ट येऊन जातो. हे अशा पद्धतीने हे 1 इंचापर्यंत, म्हणजे आकार एकदम व्यवस्थित येतो. हे अशा पद्धतीने, बघू शकता. इथे पुढे चुकणार सुद्धा नाहीये. इथे बघू शकता परफेक्ट इथे 40 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट पेपर कटिंग तुम्हाला समजावून सुद्धा सांगितलं, आणि ब्लाऊजवरून आपल्याला मापे कशा पद्धतीने घ्यायचे असतात. इथे बघू शकता हा कटोरी ब्लाऊज होता, ते सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे त्यासाठी मी इथे समजून सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला ती मापे सुद्धा घ्यायची असतात. इथे बघू शकता हे पेपर कटिंग व्यवस्थित आपल्या इथे निघलेलं आहे, आणि परफेक्ट माहिती तुम्हाला दिलेली आहे. खूप व्यवस्थित पप सुद्धा येतो. बरेच तुम्हाला प्रिन्सेस कटचे ब्लाऊजचे सुद्धा शिलाईचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही हा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघून करू शकता. परफेक्ट येणार आहे.
इथे आणि बाहीची घडी सुद्धा आपल्याला परफेक्ट कशी काढायची असते ती सुद्धा परफेक्ट आपल्याला जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. संपूर्ण माहिती दिलेली आहे बघू शकता इथे. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.